हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपल्या व्हिडिओला दुपारी सुरुवात झाली, त्याला कारण तसंच आहे. कारण मला 5 मिनिटापूर्वी पोस्ट ऑफिस मधून फोन आला होता आणि लगेच पोस्टमन पण आपल्या घरी आले. तर ज्या गोष्टीची आपण खूप दिवसापासून मी वाट पाहत होते ती शेवटी आज मला मिळाली. खूप आनंदाची गोष्ट आहे हे माझ्यासाठी. कारण आज आपल्याला आला आहे आपला गुगल ऍडसेन्स पिन. इतक्या दिवसाचं मेहनतीचं फळ मला आज मिळालंय. आपला गुगल ऍडसेन्स पिन आपल्याला पोहोच झालाय. त्यामुळे आजचा खूप आनंदाचा दिवस आहे. आता ऍडसेन्स पिन आल्यानंतर तो पहिला मी देवघरात ठेवला, स्वामींपुढे ठेवला. कारण ही स्वामींचीच कृपा आहे असं मी समजते. युट्यूब चॅनल हे मी काहीतरी असं ठरवून काही चालू केलेलं नव्हतं, पण चला म्हटलं आपण पण करूया थोडस काहीतरी घरात बसल्या बसल्या. आणि थोडीशी आवड असल्यामुळे मी ते चालू केलं होतं आणि त्याचं फळ आज मला मिळालंय. पण खूप दिवसातून मिळालं, कारण भरपूर मेहनत घेतलेली मी यावरती. आणि त्यामुळे म्हटलं चला आता ऍडसेन्स पिन आपला देवापुढे ठेवला. कारण कोणतीही गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यात चांगली घडली की ती पहिली आपण देवाला जाऊन सांगतो. तेच मी आता ऍडसेन्स पिनचं पण केलं. त्यानंतर छोटासा केक आणला आणि छोटस घरच्या घरी असं सेलिब्रेशन केलं. हे सगळ्यांच्याच मेहनतीचं फळ आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून सेलिब्रेशन केलं. कारण साहेबांनी मला परवानगी दिली आणि बबलूने मेहनत घेतली, व्हिडिओ करणं किंवा काढणं ते सगळं काही त्यांनी केलं. आणि यामध्ये साहेबांनी पण भरपूर साथ दिली. For your YouTube channel. घरी केक वगैरे कापला आणि त्यानंतर आलो हॉटेलमध्ये. कारण आपला आनंद आपण कसा साजरा करायचा हे आपणच ठरवायचं. तर आलो, थोडस एन्जॉय पण केलं आणि मस्त असं जेवण केलं. आपण समाजात कसंही राहिलो तरी आपल्याला नावंही ठेवलीच जातात. आपण चांगलं राहिलो किंवा वाईट राहिलो तरी नावंही ठेवलीच जातात. त्यामुळे आपण ठरवायचं आपण कसं राहायचंय. जेवण वगैरे केलं, त्यानंतर आलो घरी आणि हा आहे दुसरा दिवस. आणि बरोबर 5:15 वाजले होते, आम्ही उठलो होतो. कारण सकाळ सकाळ जर आपण चाललो तर खूपच चांगलं असतं. तर पाहता सकाळ सकाळ आम्ही इथं थोडस फिरतोय. आणि सकाळ सकाळ थोडं फिरलं ना तर दिवस पण फ्रेश मध्ये जातो. तर आता चक्कर वगैरे सगळं झालं, त्यानंतर झाडलोट करून घेतली. आणि सकाळचं वातावरण खरंच खूप सुंदर असतं. त्यामुळे थोडस लवकर उठलं तर पूर्ण दिवस आपल्याला फ्रेश जातो. काल वारं सुटलेलं भरपूर होतं, त्यामुळे पाकिटी कचरा आलाय. आणि ऊन तर इतकं वाढलंय ना, तर भरपूर ऊन आहे सध्या. तर मस्त असं हे सकाळचं वातावरण आहे, खूप छान वाटतंय. परंतु उन्हाळा असल्यामुळे आता हिरवळ थोडीशी कमी झाली आहे. सकाळचं आवरल्यानंतर मी काही शूट घेतलंच नाही,
आता थेट संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे मी. आज 5 वाजता स्वयंपाकाला लागले कारण दीदी आली होती आणि तिला परत जायचं पण होतं. ती आली होती तर एक लग्न होतं त्यासाठी. तर म्हटलं चला संध्याकाळचं जेवण वगैरे ती करून जाईल म्हणून मी लागले होते स्वयंपाकाला. इथे ना माझी जिरा पावडर धना पावडर संपलेली होती तर म्हटलं चला आता ती पण करून घेऊया. आता लागत होती मला भाजीला पण आणि संपलेली पण होती. म्हटलं होऊन पण जाईल, थोडासा टायमिंग होता. टोचलं ना टोचलं. चलो चलो मम्मा कट चलो. कुठं करते पिल्लू झोपलेलं होतं. स्वयंपाक इकडं चालू होता, ते अचानक रडायला लागले म्हणून मी जाऊन आणलं. मस्त असं तोपर्यंत जिरं भाजून झाले आणि थंड करण्यासाठी एका ताटामध्ये ठेवलंय. जिरं हे कमी गॅसवर भाजायचंय, नाहीतर मग ते करपलं तर मग पावडर पण चांगली लागत नाही. थोडंसं लक्ष देऊनच आपल्याला जिरं भाजून घ्यायचंय. त्यानंतर भाजली मी धन्याला पण कमी गॅसवरच चांगलं भाजून घ्यायचंय म्हणजे त्याचा खमंगपणा टिकून राहतो आणि पावडर खमंग होते. डाग न पडता धने भाजून घेतले. मस्त असे वास सुटलेला होता आणि थंड करण्यासाठी ठेवून दिलं. आता इथे मला करायची होती भाजीची तयारी. कांदा टोमॅटो मी कापून घेतलेलंच होतं. तर आता थोडीशी वेगळ्या पद्धतीची पनीरची भाजी मी इथे करणार आहे, त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावी. तर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं. यामध्ये मी मोहरी टाकलेली नाही, जिरं टाकून घेतलं आणि कांदा परतण्यासाठी टाकून दिला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मला वाटण करायचं होतं, पण त्याआधी म्हटलं चला मिक्सरचं भांडं कोरडं आहे तोपर्यंत आपण जिरा पावडर करून घेऊया. आणि एकदा भांडं ओलं झालं की मग लवकर सुकणार नाही ते. आणि मला तर जिरा पावडर आणि धना पावडर याच भाजीला लागत होती, तर म्हणलं चला आधी जिरा धना पावडर करून घेऊया. तर मस्त अशी जिरा पावडर केली, त्यानंतर धना पावडर पण करून घेतली. मिक्सरवरती अगदी बारीक करून घेतली. मी काम चाललंच होतं माझं तोपर्यंत ह्या मायली की पहा कशा बसल्यात मस्त अशा गप्पा हाणीत. कारण मी लागले होते स्वयंपाकाला, त्यामुळे त्यांना पण तिकडे करमत नव्हतं. त्या पण आल्या किचन मध्ये बसल्या येऊन दोघी बी. इकडे कांदा परततोय तोपर्यंत मी काय केलं, हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर, त्यानंतर लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हे सगळे मसाले आपले बेसिक जे आहेत ते सगळे घेतले. यामध्ये मी कुठलाही विकतचा मसाला वापरलेला नाही, सगळे घरगुती मसाले आहेत. आणि तर पाहता त्यामध्ये थोडस पाणी टाकून घेतलं आणि मसाल्याची पेस्ट बनवून घेतली. तुम्हाला मी पहिलं पण सांगितले थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे, नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागली चवीला. आणि मी पण पहिल्यांदाच केली. तर मस्त असा कांदा परतून झाला, जी पेस्ट केली होती ते कांद्यामध्ये घालून घेतली आणि त्या पेस्टला आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतली. इतका सुंदर कलर आलेला होता ना, तर खरंच खूप छान वाटत होतं. त्यानंतर 3 टोमॅटो घेतले होते मी. या भाजीमध्ये मी टोमॅटो थोडं जास्त वापरत आहे, तर 3 टोमॅटो कट करून घेतले. त्यानंतर मग आलं घेतलं, लसूण घेतला आणि थोडेसे काजू, मगजबी आणि हावरी भिजायला घालून ठेवलेली होती, ती पण घेतली. ती पण यामध्येच घालून घेतली आणि याची मस्त अशी पेस्ट बनवून घेतली. मस्त असं मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे, किती सुंदर कलर आलाय पहा तुम्ही. आणि इकडे पण मस्त अशी आपली पेस्ट तयार आहे मसाल्याची, टोमॅटो वगैरे ते सगळं घालून. आता ही जी पेस्ट आहे ही आपल्याला वाटण सगळं ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचंय आणि चांगलं मिक्स करून थोडंसं पाणी टाकून याला परत चांगलं शिजून द्यायचंय. परत पण याला पाणी सुटलं पाहिजे, असा मसाला आपला भाजला गेला पाहिजे. ह्या गिरवीला आपल्याला सतत हलवावं लागतं, कारण याच्यात काजूची पेस्ट असल्यामुळे ती कढईला चिकटण्याची भीती असते. जास्त पण नाही, पण थोडंसं झाकण ठेवून परत एकदा 2-3 वेळा आपल्याला ती पेस्ट हलवावी लागते. आणि विशेष म्हणजे यानंतर पाणी टाकल्यानंतर आपल्याला याच्यावरती लगेच झाकण ठेवायचंय, नाहीतर मग ती आपली पेस्ट जे असतं ना ते उडत असतं. काजू असल्यामुळं ती सगळं उडतं, आपल्या हाता वगैरे उडण्याची पण भीती असते, त्यामुळे थोडंसं जपून करायचं.
एकीकडे माझी गिरवी परतती तोपर्यंत मी घेतलंय पनीर. पनीर स्वच्छ धुवून घेतलं आणि कट करून घेतलं. पनीर जास्त मोठं नाही, थोडस बारीक बारीकच कट करून घेतलं होतं. हा असे आता गॅसवर एक पॅन ठेवलं आणि त्यामध्ये थोडस बटर घालून घेतलं. बटर जळणार नाही याची काळजी घ्यायची. गॅस अतिशय कमी ठेवायचा, एकदम कमी ठेवायचा, म्हणजे बटर आपलं जळत नाही. पुढे सगळ्या पॅनवर मी बटर पसरवून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये जे आपण पनीरचे तुकडे करून घेतलेले होते ते घालून घेतले. आता हे जे पनीरचे तुकडे घातले त्यावरती थोडस मी लाल तिखट टाकलं, धना पावडर टाकली, जिरा पावडर टाकली आणि थोडीशी हळद पण टाकली आणि मस्त असं ती कमी गॅसवर पनीर आपलं भाजून घेतलं. मस्त असं ह्या गिरवीला पण तेल सुटलंय. ही गिरवी शिजायला थोडासा जास्तच वेळ लागतो बरं का, हे मात्र लक्षात ठेवा. गिरवी शिजत होती तोपर्यंत मी चपात्या पण करून घेतल्या, कारण गिरवी चांगली शिजली तरच भाजीला चव पण येते. चपात्या करता करता मी भाजी पण बघत होते. तर पहा आता मस्त अशी गिरवी आपली तयार झालीये. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. आपल्याला पाहिजे त्या प्रमाणातच आपण पाणी घालायचे. भाजी घट्ट पातळ जशी पाहिजे तसं. तर पाणी मात्र गरमच घालायचे, थंड पाणी घालायचं नाही, म्हणजे आपल्या भाजीला तरी पण चांगली येते. थोडं थोडं पाणी घालून मी गिरवी जशी पाहिजे तशी त्या प्रमाणात बनवली. पाणी घालत घालत आपल्याला भाजी चांगली हलवून घ्यायची आहे, कारण ज्यावेळेस आपण गिरवी परतायला ठेवली होती ती अगदी घट्टसर झाली होती, म्हणजे पूर्ण तेल सुटलं होतं तिला. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून गिरवी आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आहे. मस्त अशी थोडीशी उकळी फुटली त्यानंतर मी त्यामध्ये पनीर घालून घेतलं आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेतलं. थोडंसं मीठ आधी घातलेलं होतं, त्यामुळे मीठ मात्र जपूनच घालायचंय. आणि वरती कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर घातलेला व्हिडिओ काय लक्षातच आलं नाही व्हिडिओ घ्यायचं, कारण तिला घाई झाली होती, दीदीला पण जायचं होतं. तर मस्त अशी भाजी आपली तयार झाली आणि दीदीने पण ती खायला घेतली. तर चला आता पाहूया दीदीचा रिव्ह्यू, काय देते ती आपल्याला, भाजी कशी झाली आहे, कारण मी पण ही भाजी पहिल्यांदाच बनवली आहे. तर चला दीदी आपल्याला सांगणारच आहे भाजी कशी झाली. तर व्हिडिओचा इथेच मी एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.